तुमच्यासोबत बी कधी असं झालं जसं आमच्यासोबत झालं, आम्ही रस्त्यात भटकलो. चला समोर सांगतो. तर रात्री मस्त बुट्टे आणले होते. तर बुट्टेवाले मग मी काय थांबलोच नाही, कोणाचे ऐकलोच नाही ना. मग दोन्ही घेऊन घेतले मी ना, दोन्ही चिलून घेतले आणि गॅसवर मस्त शेकून टाकले. शेकले वेगले आणि मस्त निंबू मीठ लावून दिलं. निंबू मीठ वगैरे लावून मस्त खाऊन घेतलं दोघांनी, मी आणि मम्मीनं. दुसऱ्या दिवशी मग आम्ही असंच फिरता फिरता येऊन गेलो इकडे. लोकेशन चांगली होती थोडंसं. मग हा गड्ड्यातच कुदतो म्हणे. गड्ड्यात कुदला ना, आपली सीट करत होता जाऊ द्यायला. ऐकतच नव्हतं साला, गड्ड्यातच कुदतो म्हणे जाऊ द्यायला. मग इथून निघालो मग जायचं कुठं होतं हे माहीत नाही. आम्ही फक्त गाडी घेऊन हिंडत होतो. मग गुगल मॅप लावलं. गुगल मॅप भाई भलत्याच रस्त्यानं एअरपोर्ट घेऊन आला. तर मग एअरपोर्टहून आम्हाला कोणाला घ्यायचं बी नव्हतं, सोडायचं बी नव्हतं. मग जाऊ दे, इथून निघालो मग तरी रस्ता नाही माहीत होता आम्हाला. मग अंदरून गल्ल्या गुल्ल्यातून भाई इथपर्यंत पोहोचलो. मग इथं नाही का इथे शाळेत ट्रेनिंग वगैरे चालू होती, माहीत नाही का चालू होतं. जाऊ दे म्हणलं, पाहिलं समोर निघून गेलो. समोर निघून येऊन गेलो. एअरपोर्टच्या मागच्या साईडला एरोप्लेन दिसत होता. आणि मग इथून समोरच्या रस्त्यात नव्हता माहीत, लोकेशन एंड दाखवत होती. मग हा जुना पडलेला पेन दिसून